नमस्कार मित्रांनो, भारताचा नवीन फास्टॅग वार्षिक पास 15 ऑगस्ट 2025 रोजी अधिकृतपणे लॉन्च झालेला आहे, जो की खासगी वाहन मालकांना राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे महामार्गावर 200 फेऱ्यापर्यंत टोल फ्री क्रॉसिंग दरवर्षी 3000 रुपयांच्या फ्लॅट शुल्क भरून हा पास तुम्ही काढू शकता। हा डिजिटल पास फक्त खासगी वाहन मालकांसाठीच आहे आणि तो पिवळ्या रंगाच्या टॅक्सी, व्यावसायिक वाहने, बस, राज्य महामार्ग टोल, शहरातील टोल बूथ किंवा पार्किंग लॉटसाठी लागू होत नाही। हा फास्टॅग पे पर यूज सिस्टीमवर चालतात, म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा नॅशनल हायवेवरील टोल क्रॉस कराल त्यावेळेस एक फेरी इथे पकडला जाणार आहे। हा पास फक्त सध्या नॅशनल हायवेवरील टोल बूथवरच ॲक्सेप्ट केला जाणार आहे। इतर कोणत्याही टोल बूथवर हा पास तुमचा चालणार नाही। त्याकरता तुम्हाला इतर टोल बूथवर जर तुम्ही क्रॉस करत असाल तर तिथे तुमच्या फास्टॅग मधील जो रिचार्ज आहे तो कट होणार आहे। प्राथमिक फायदा म्हणजे खर्चात बचत होणार आहे। सरासरी महामार्ग टोल सामान्यतः प्रति 70 ते 100 दरम्यान असतो। वार्षिक पाससह प्रभावी खर्च प्रति क्रॉसिंग तुम्हाला 15 ते 20 रुपयांपर्यंत इथे होणार आहे, ज्यामुळे नियमित लांब पल्ल्याच्या चालकांसाठी प्रति वर्ष 7000 पेक्षा जास्त बचत होण्याची शक्यता या पासमुळे होणार आहे। या व्यतिरिक्त पास वारंवार टोल रिचार्ज करण्याचा त्रास तुम्हाला कमी होणार आहे। हा प्रीपेड असल्याने मिनिमम बॅलन्स जर तुमच्या फास्टॅग अकाउंटमध्ये असेल तर हा पास काढल्यानंतर तो ब्लॉक होण्याचा धोका नाही। हा पास कसा काढायचा याकरता काय प्रोसेस लागणार आहे आणि तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने हा कसा काढू शकता आणि तो पूर्ण काही स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला पाहूया की कशा प्रकारे हा पास काढायचा आहे। सर्वात पहिले आपल्याला प्ले स्टोर वरती जाऊन राज्यमार्ग यात्रा हे जे ॲप आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती प्ले स्टोर वरून इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याला ओपन करायचे आहे। त्यानंतर हे ॲप अशा प्रकारे ओपन होईल जिथे की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून याला लॉग इन करून घ्यायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या नंबरवरती एक 4 अंकी नंबर पाठवला जाईल, तो नंबर इथे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करून हा OTP तुम्हाला व्हेरीफाईड करायचा आहे आणि तुम्हाला हे ॲपला ज्या परमिशन लागतात त्या अलाउ करायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट युअर लँग्वेज अशा प्रकारे विचारलं जाईल, तर तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हे ॲप चालवायचं आहे ते लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे। जसे की मी इथे इंग्लिशमध्ये सिलेक्ट केलेलं आहे। या ॲपवरती आल्यानंतर आपल्याला बरेचसे ऑप्शन जे आहे ते पाहायला मिळेल, जसे की ॲन्युअल पास, हायवेज आणि बाय अँड रिचार्ज फास्टॅग। तर तुमचा जो फास्टॅग आहे तो ॲक्टिव्ह असायला पाहिजे, त्याचा स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह असायला पाहिजे। तुमचा फास्टॅग ॲक्टिव्ह आहे की नाही ते देखील तुम्ही इथे चेक करू शकता। त्याकरता तुम्हाला बाय और रिचार्ज हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे यावरती क्लिक करून तुम्ही व्हेकल स्टेटस जे आहे ते चेक करू शकता। त्याचबरोबर तुम्ही इथून फास्टॅगचा जो रिचार्ज आहे ते देखील चेक करू शकता। तर त्यानंतर तुम्हाला आता आपल्याला काढायची आहे ॲन्युअल पास, जे की 3000 रुपये भरून तुम्ही वर्षभरासाठी काढू शकता। तर ॲन्युअल पास या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे सर्व काही इन्फॉर्मेशन जे आहे ते पाहायला मिळेल, जिथे की तुम्हाला अशा प्रकारे कार्ड दिसेल ज्यामध्ये तुम्ही 200 टोल क्रॉसिंग जे आहे ते या पासमध्ये करू शकता। त्यानंतर या ॲन्युअल पासची जी व्हॅलिडिटी आहे ते 1 वर्ष राहणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे वन टाइम पेमेंट करायचं आहे ते करायचं आहे 3000 रुपये। तर आपल्याला जर आता हे ॲक्टिव्ह करायचं असेल तर ॲक्टिव्ह हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता। सोबतच कोणकोणत्या टोल प्लाझावरती हे इलिजिबल आहे ते देखील इलिजिबल टोल प्लाझा यावरती क्लिक करून तुम्ही हे जे लोकेशन इथे दिसणार आहे त्या टोल प्लाझाचे लोकेशन देखील चेक करू शकता। तर आता आपण ॲक्टिव्ह करणार आहोत 3000 रुपयाची जे पास आपल्याला काढायचे आहे ते। तर या ॲक्टिव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा व्हेकल नंबर म्हणजे गाडीचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे। गाडीचा नंबर टाकल्यानंतर गेट पास या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या फास्टॅगचं जे स्टेटस जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल, हे इथे ॲक्टिव्ह असायला पाहिजे। जर तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याला तुमच्या फास्टॅगमध्ये रिचार्ज करून ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। जर ते ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पुढे जायचं आहे, व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे नंबर विचारेल जो की OTP व्हेरीफाय
व्हेरिफिकेशनसाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला याबद्दलच्या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या मिळणार आहे। तर सेम नंबर जो की तुम्ही अकाउंट ओपन करताना टाकलेला होता तो जर ठेवायचा असेल तो सिलेक्ट करून प्रोसीड करू शकता, किंवा तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर यूज अ डिफरंट मोबाईल नंबर यावरती क्लिक करून ते देखील तुम्ही करू शकता। त्यानंतर तुम्हाला फास्टॅगचा जो रिचार्ज आहे तो कंप्लीट झाल्यानंतर बघा ॲक्टिवेशन झाल्यानंतर आपण ॲक्टिव्ह फ्रॉम तर पेंडिंग इथे दाखवत आहे, तर सध्या आपण पेमेंट करायचं आहे। तर हे पेमेंट केल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये तुमचं जे फास्टॅग आहे म्हणजे जी पास आहे ते ॲक्टिव्ह होणार आहे। तर बाय परचेसिंग दिस जे कन्फर्मेशन दिसणार आहे ते यावर टिक करायचं आहे आणि तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू करायचं आहे। तुम्ही पेमेंट UPI कार्ड किंवा नेट बँकिंग थ्रू करू शकता। तर मी इथे UPIचं ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे। मी इथे माझा UPI ID टाकत आहे आणि त्यानंतर पेमेंट करत आहे। पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल आणि डायरेक्ट ते होम पेजवर रिडायरेक्ट होऊन जाणार। तर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही या पेमेंटची रिसिप्ट देखील काढू शकता। तर इथे डाउनलोड रिसिप्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे रिसिप्ट डाउनलोड करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बघा तुमचं जे फास्टॅग रिचार्ज झालेलं आहे 1 वर्षाकरिता आणि तुमचं आता स्टेटसमध्ये तुम्हाला बुक जे आहे ते पाहायला मिळत आहे। व्हॅलिडिटी 1 वर्षाची दिसणार आहे आणि इथं तुम्हाला 200 जे टोल क्रॉसिंग आहे ते तुम्ही करू शकणार आहात। तर बघा आपला फास्टॅगचा जो रिचार्ज आहे तो सक्सेसफुली ॲक्टिवेट झालेला आहे आणि 1 वर्षासाठी हा फास्टॅग जो आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि 2026 पर्यंत आपला फास्टॅग राहणार आहे आजपासून। तर 2026 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी राहणार आहे आणि इथे 200 टोल क्रॉसिंग दिलेले आहेत। 200 टोल क्रॉसिंग म्हणजेच काय, तर जर तुम्ही वन साइड गेला तर 1 टोल क्रॉसिंग पकडला जाईल, त्यानंतर जर तुम्ही रिटर्न आला तर त्याला 2 प्रकारे म्हणजे 2 टोल क्रॉसिंग पकडल्या जाईल, म्हणजे 2 फेऱ्या यामध्ये पकडल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फास्टॅगची 1 वर्षाची जे पास आहे ते काढू शकता। यामध्ये तुम्ही एकतर 200 टोल क्रॉसिंग करू शकता किंवा वर्षभरामध्ये हे पास तुम्ही यूज करू शकता।